आज सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला नेते पोहोचायला सुरुवात झाली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीये। स्ट्राईक आधी ज्यांनी बैठकीला दांडी मारली होती ते सुद्धा आज बैठकीला हजर राहणार आहेत। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली होती। त्या बैठकीला ठाकरे गटाचे कोणीही प्रतिनिधी नव्हते, पण आता ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली आहे। या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात इतर पक्षातल्या नेत्यांना, विरोधी पक्षांना माहिती दिली जाणार आहे आणि या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोघंही उपस्थित राहणार आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेते मंडळी पोहोचायला सुरुवात झाली आहे, कोण कोण पोहोचले? आता सर्वच जण संसदेच्या भवनामध्ये पोहोचतात। संसद भवनात थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी हजर आहेत। सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यासोबतच संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू असे सर्वजण या बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून हजर असणार आहेत। तर विरोधी पक्षांकडून निश्चितच विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, त्यानंतर मग डीएमकेचे प्रतिनिधी आहेत, त्यानंतर टीएमसीचे प्रतिनिधी आहेत। हे सर्व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला हजर राहणार आहेत। एमआयएम कडून ओवेसी या बैठकीला हजर राहणार आहेत। या बैठकीमध्ये पहिल्यांदा जी कारवाई काल करण्यात आली त्याविषयीची माहिती, जरा सविस्तर माहिती सर्व राजकीय पक्षांना दिली जाणार आहे। त्यासोबतच कालच्या कारवाईनंतर, सैन्य दलाने केलेल्या कारवाईनंतर काय प्रतिक्रिया पाकिस्तानकडून आलेली आहे, प्रत्यक्ष वेगवेगळ्या सीमांवरती काय परिस्थिती आहे, खरोखर त्या ठिकाणी आता किती लेवलला प्रकरण एस्केलेट झालेलं आहे, तणाव किती वाढलेला आहे किंवा कुठल्या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे आपल्या आटोक्यात आहे, अशी जी माहिती सध्या माध्यमांमध्ये नाहीये उपलब्ध किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर कुठे उपलब्ध नाहीये। अशी माहिती या सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे। त्यासोबतच काही अधिकारी या सर्वपक्षीय बैठकीला बोलावले जाऊ शकतात की जे त्यांच्या खात्याच्या वतीने काही माहिती सांगत असताना किंवा कुठले तपशील सांगत असताना म्हणून या अधिकाऱ्यांना बोलवलं जाईल। बैठकीची सुरुवात निश्चितच किरेन रिजिजू प्रस्तावनेने करणार आहेत। त्यानंतर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तिथे काही शब्द बोलणार आहेत, संसद सेना दलाच्या अभिनंदनाच्या बाबत आणि इतर माहितीबाबत। त्यानंतर मग आवश्यकतेनुसार जे वेगवेगळे क्वेरीज किंवा प्रश्न सर्व पक्षांच्या नेत्यांना। ठीक आहे, म्हणजे तपशीलवार या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरची माहिती विरोधकांना आणि इतर पक्षातल्या नेत्यांना दिली जाईल। या बैठकी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू सोमेश। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।